भगवान विष्णूचा अवतार पांडुरंग विठ्ठलाची कथा। भगवान विठ्ठल किंवा पांडुरंग विठ्ठल हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि महाराष्ट्रातील पंढरपूर येथील जगप्रसिद्ध पंढरपूर रुक्मिणी विठ्ठल मंदिरात त्यांची पूजा केली जाते। पंढरपूर येथे भगवान विठ्ठलाच्या अवताराबद्दल एक मनोरंजक कथा आहे। एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीला प्रवास करत होता आणि संत कुकुटच्या आश्रमात पोहोचला। त्याने ऋषीला काशीचा रस्ता विचारला तेव्हा कुकुट ऋषी म्हणाले की त्यांना काशीचा रस्ता माहीत नाही आणि ते कधीही तिथे गेले नव्हते। काशीचा रस्ता माहीत नसल्याबद्दल पुंडलिकाने कुकुट ऋषीची खिल्ली उडवली आणि म्हटले की त्याच्यासारखा पवित्र पुरुषाने आधी कधीच काशीला भेट द्यायला हवी होती। कुकुट ऋषी गप्प राहिले आणि पुंडलिकाला उत्तर देण्याची तसदी घेतली नाही। रात्रीच्या वेळी पुंडलिकाला आश्रमातील महिलांचा आवाज ऐकू आला। तो काय चाललंय ती पाहण्यासाठी बाहेर आला आणि त्याला दिसले की 3 महिला आश्रमावरती पाणी शिंपडत होत्या आणि ती स्वच्छ करत होत्या। चौकशी केल्यानंतर पुंडलिकाला कळले की त्या 3 महिला गंगा, यमुना आणि सरस्वती होत्या आणि त्या कुकुट ऋषींच्या आश्रमावरती स्वच्छता करण्यासाठी आल्या होत्या। पुंडलिकाला आश्चर्य वाटले। कुकुट सारखे संत जो काशीला कधीच भेटला नव्हता तो इतका पवित्र आणि शक्तिशाली कसा असू शकतो की 3 पवित्र नद्या त्याच्या आश्रमाला शुद्ध करण्यासाठी खाली आल्या। त्या 3 महिलांनी पुंडलिकाला सांगितले, धार्मिकता, अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र स्थळांना भेट देण्यावर किंवा महागड्या विधी करण्यावर अवलंबून नाही, ती स्वतःचे कर्म करण्यावर अवलंबून आहे। या 3 महिलांनी त्यांना सांगितले की कुकुट ऋषींनी आपल्या पालकांची अत्यंत निष्ठेने सेवा केली आणि त्यांचे पालनपोषण केले आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य त्याच ध्येयासाठी समर्पित केले। अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी आपल्या पृथ्वीवर आणण्यासाठी पुण्य जमा केले होते। पुंडलिक त्यांच्या वृद्ध आईवडिलांना घरी सोडून मोक्ष आणि आशीर्वाद घेण्यासाठी काशीला गेला होता। त्याने त्याच्या आईवडिलांनाही काशीला घेऊन जाण्याची विनंती मान्य केली नाही। पुंडलिक आता त्याची चूक चांगली समजली होती आणि तो घरी परतला आणि त्याच्या आईवडिलांना काशीला निघून गेला आणि परतल्यानंतर त्यांची काळजी घेऊ लागला। तेव्हापासून त्याच्या वृद्ध आईवडिलांची काळजी इतर सर्व गोष्टींपेक्षा आधी आली। पुंडलिकाच्या आईवडिलांप्रती असलेली प्रामाणिक भक्तीने भगवान श्रीकृष्ण प्रभावित झाले। त्यांनी पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला। जेव्हा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा ते त्यांच्या वृद्ध आईवडिलांना जेवण देऊन झोपल्यावरती पाय चेपत होते। पुंडलिकाला त्यांच्या दाराशी परमेश्वर दिसला, पण त्याच्या पालकांप्रती त्याची भक्ती इतकी तीव्र होती की त्याला प्रथम त्याचे कर्तव्य पूर्ण करायचे होते आणि नंतर त्यांच्या पाहुण्यांची काळजी घ्यायची होती। पुंडलिक अशा टप्प्यावर पोहोचला होता की त्याला पाहुणा फक्त नश्वर आणि देव आहे हे महत्त्वाचे नव्हते, फक्त त्याच्या पालकांची सेवा महत्त्वाची होती। पुंडलिकने भगवान श्रीकृष्णाला उभे राहण्यासाठी एक वीट दिली आणि त्याचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले। पुंडलिकाच्या आपल्या पालकांप्रती असलेल्या भक्तीने भगवान श्रीकृष्ण प्रभावित झाले आणि त्यांनी धीराने त्याची वाट पाहिली। नंतर जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याला वाट पाहण्यास भाग पाडल्याबद्दल भगवानांनी क्षमा मागितली। भगवान श्रीकृष्ण त्याला आशीर्वाद दिला आणि वर मागण्यास सांगितला। तेव्हा पुंडलिक म्हणाला, जेव्हा प्रभू स्वतः माझी वाट पाहत असेल तेव्हा मी आणखी काय मागू शकतो। जेव्हा भगवान श्रीकृष्णाने वरदान मागण्याचा आग्रह धरला तेव्हा पुंडलिकाने विनंती केली की भगवान पृथ्वीवर राहावेत आणि त्यांच्या भक्तांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांची काळजी घ्यावी। भगवान श्रीकृष्ण तिथे राहण्यास तयार झाले आणि त्यांना विठोबा किंवा विठेवर उभा असलेले भगवान म्हणून ओळखले जाते। भगवान विठोबाचे हे रूप स्वयंभू आहे, म्हणजेच त्यांची मूर्ती कोरलेली किंवा कोरलेली नाही, तर ती स्वतःहून अस्तित्वात आलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।